आता बातमी आहे तृप्ती देसाईंनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भातली। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला गुरुमाऊली अण्णा मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेला आहे। अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावा देसाई यांनी केलाय। तर दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर कराड 15 आणि 16 डिसेंबरला गुरुमाऊली अण्णा मोरेंच्या आश्रमात होता असा दावा तृप्ती देसाईंनी केला। तृप्ती देसाईंनी आरोप केलेल्या दिंडोरीतील स्वामी समर्थ आश्रमाबाहेर आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड दिंडोरीतल्या आश्रमामध्ये 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामी होता अशा पद्धतीचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। आणि मी आत्ता सध्या दिंडोरीच्या त्याच आश्रमाच्या बाहेर उभा आहे ज्या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड राहून गेल्याचे आरोप केलेले होते। दिंडोरीचं हे स्वामी समर्थ केंद्र आहे आणि याच केंद्रामध्ये वाल्मिक कराड हा 15 आणि 16 डिसेंबरला या आश्रमात मुक्कामाला होता अशा पद्धतीचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराडने इथं मुक्काम केला आणि 17 डिसेंबरला तो या आश्रमातून निघून गेला आणि नाशिकच्या शरणपूर रोडवरच्या एका हस्तरेषा तज्ञाकडे जाऊन त्याने त्यांची भेट घेतली आणि तिथे आपलं भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता अशा पद्धतीचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। एकीकडे खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं, ही क्रूर मानसिकता असल्याचं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, दिंडोरी, नाशिक।